बापरे, या गोष्टीचा विचार करत मला रात्री झोप नाही लागत. लोखंडाची सुई पाण्यात बुडते, मग टायटॅनिक सारखं जहाज पाण्यावर तरंगतं कसं? मी एक चॉकलेटचं रॅपर पाण्यात टाकलं तर ते तरंगलं. लोखंडाची सुई टाकली तर ती बुडाली. मग टायटॅनिक सारखं हजारो टनाचं जहाज पाण्यावर तरंगतं कसं? कसं ते सांगते. त्यासाठी आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विचार करा ना, लोखंडाची सुई पाण्यात बुडते, लोखंडाचा गोळा पण पाण्यात बुडतो, मग हजारो टनाची जहाजं तरंगतात कशी? फिजिक्सला काय कोरोना झाला होता का? तर नाही. बघा, विषय असा आहे, जर तुम्ही लोखंडाचा गोळा पाण्यात टाकला तर तो बुडणार, पण त्याच लोखंडाचं जर मोठं ताट बनवलं तर ते तरंगणार. ही मॅजिक आहे का? तर नाही, शेप आहे. जादू नाही आहे, तर हे इंजिनिअरिंग आहे. बघा, खरं सांगते, जहाजातून पोकळ असतं, म्हणजे 50% लोखंड 50% हवा, त्यामुळे ओव्हरऑल वजन कमी होतं पाण्यापेक्षा. आणि आर्किमिडीजचा एक फंडा, जेवढं पाणी बाजूला हटवाल तेवढा जोर मिळतो वर येण्यासाठी. जहाज मोठा आहे, जास्त पाणी हटवतं, त्यामुळे फ्लोटेबिलिटी मिळते. आता समजा तुम्ही एका बादलीत पूर्ण पाणी घातलं आणि त्यात एक मोठा बॉल टाकला, तर काय होईल? एक्स्ट्रा पाणी ओव्हरफ्लो होईल बाहेर. तेवढ्याच पाण्याचं वजन इक्वल टू तेवढा अपवर्ड फोर्स. आणि जहाजाच्या बाबतीत हा फोर्स इतका जास्त असतो की हजारो टनाचं लोखंड सहज वर उचलतो. म्हणजे झालं काय? सुई सरळ, गच्च आणि डेन्स असते, त्यामुळे ती बुडते. आणि जहाज मोठं, पोकळ आणि हवेने भरलेलं असतं, म्हणून ते तरंगतं. सिंपल. आणि आता पुढच्या वेळी कोणी विचारलं तर सांगायचं, फिजिक्स नाही तर इंजिनिअरिंगचा खेळ आहे.